ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झालं। इथल्या मुलुंड पश्चिम, भांडूप, कोकण नगर या भागातील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गैरसोय होती। दरम्यान याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून भांडूपच्या नागरिकांना या संदर्भात नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। ईशान्य मुंबईत काल लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे। नेमकं ईशान्य मुंबईच्या नागरिकांना याबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मी भांडूपच्या या ठिकाणी गाढव नाका परिसरात आहेत। या ठिकाणी नागरिक आहेत, इथले स्थानिक नागरिक आहेत। त्यांना नेमका काय त्रास झाला किंवा काय नेमका त्यांचा अनुभव काय होता हे आपण जाणून घेऊया। साहेब, काल मतदान होतं, मतदान केलं का? हां, मतदान केलं। सुरळीत व्यवस्था होती निवडणूक आयोगाकडनं? नव्हती। काय त्रास झाला? मशीन बंद झाल्या होत्या। बरं, हां, लाईट आपलं केंद्र होतं नेमका तिकडे नवजोन स्कूलचे इथे आमचे नवजोन स्कूल। लोकांना त्रास झाला, लोक गर्दी झाली होती, मशीन बंद पडल्या लोकांच्या, लोकांना सुरळीत काम झालं नाही। 1 तास लाईनीत उभी होती लोक, पण 1-2 तास 3 तास अशी लोक लाईनीत उभी होती। मशीन दाबले ना की लगेच हे नाही व्हायचं, नेटवर पकडायचं नाही, मग ते 10 मिनिटांनंतर हे व्हायचं। दादा, काय सांगाल, ज्या पद्धतीने प्रचार रंगला होता, गुजराती विरुद्ध मराठी किंवा हिंदू मुस्लिम हा वाद प्रामुख्याने ईशान्य मुंबईत पाहायला मिळाला आणि हाय व्होल्टेज ड्रामा इथे झाला होता। आता कसं आहे माहिती आहे का, हिंदू मराठी तर झालंच आहे। आता मराठी गुजराती आपलं झालेली आहे गोष्टी। आता लोकांची मराठी कौल मराठी लोकांना वोटिंग पडणार, गुजराती लोकांनी वोटिंग ते गुजरातीला पडणार, त्या विषयाने हे होतं ना। हिंदू मुसलमानचा ते पण वाद झालेला आहे इथे। एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण भांडूप भागात आहोत। भांडूपच्या डेव्हलपमेंट विषयी इथल्या जे उभे असलेल्या उमेदवारांकडून आपली काय अपेक्षा वाटते? इथे मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिस यावी, इथल्या लोकांना रोजगार निर्माण व्हावा चांगल्या पद्धतीमध्ये, हे महत्त्वाचं आहे। 5 किलो तांदूळ 6 किलो तांदूळ याने काय होणार नाही। गॅस मुद्दा मोठा नाही आहे, गॅस 600 रुपये ठीक आहे, 600चा 1200 झाला ठीक आहे, पण लोकांचे रोजगार इन्कम वाढला आहे का, हा मोठा प्रश्न आहे ना। प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।